आज दिवसभर फेसबुकवर धुमाकूळ घातला. कशाने? जिल्हा परिषदच्या आरक्षणाने. तुमचा गट कशाला सुटला, माझा गट कशाला सुटला, ह्या सगळ्या चर्चा चालू होत्या. परंतु हे जे आरक्षण आहे हे सुटतं कसं, तर मी म्हटलं चला आपण पण बोलू यावर. तर विषय असा आहे की आरक्षण सुटतं कसं. सोप्या भाषेत सांगतो, एक उदाहरण देतो आणि विषय संपला. गोष्ट एक आहे, जर समजा तुमच्या जिल्हा परिषदेला 10 जागा आहेत, 10 गट आहेत, त्या 10 गटापैकी तुमच्या लोकसंख्येच्या आधारानुसार, त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या आधारानुसार ठरतं की त्यातले किती गट कुठल्या प्रवर्गासाठी सुटतात. उदाहरणार्थ, जर समजा SC साठी एक गट राखीव राहिला, ST साठी एक गट राखीव राहिला आणि OBC साठी 3 गट राखीव राहिले आणि उर्वरित गट जे आहेत ते ओपन किंवा खुल्या प्रवर्गासाठी राहिले, तर मग आता विषय एवढाच राहतो की कुठला गट, किती नंबरचा गट कुठल्या प्रवर्गासाठी सुटेल. मागच्या वेळेस जे प्रवर्ग राखीव राहिले ते बाजूला काढले जातात त्या प्रवर्गासाठी आणि बाकीच्या प्रवर्गासाठी ते खुले ठेवले जातात. चिठ्ठ्या टाकल्या जातात, त्या चिठ्ठ्या उचलल्या जातात किंवा कम्प्युटराइज सिस्टमनं ड्रॉप पद्धतीनं ते होतं. हे सगळ्यांसमोर करावं लागतं. सगळ्यांसमोर की कलेक्टर ऑफिस झालं, तुमचं तहसील ऑफिस झालं, सगळ्यांसमोर हॉलमध्ये ते लकी ड्रॉ पद्धतीनं काढलं जातं आणि आरक्षण जाहीर होतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं झाल्यानंतर महिलांचं आरक्षण 50% ते विसरू नका, ते सुद्धा काढलं जातं आणि त्यानुसार आरक्षण हे निवडलं जातं. जर आरक्षण प्रक्रिया तुमच्या डोळ्यासमोर झाली आणि तुम्हाला असं वाटतं की त्यात काहीतरी ऑब्जेक्शन आहे, तर कायदेशीर मार्ग सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही ठोठावू शकता. आणखीन जर काही माहिती लागत असेल तर कमेंट करा, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. आणि लीगल किडाला फॉलो करा. धन्यवाद.